लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 3,000 रुपये हप्ता जमा होणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, लाडक्या ताईंनो 3,000 रुपये तुम्हाला हप्ता जमा होणार आहे। कोणत्या कोणत्या ताईला 3,000 रुपये हवेत पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। एक मोठी बातमी समोर आली आहे, तुम्हाला आजपासून 3,000 रुपये जमा होणार आहेत। तर लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहीण योजनेमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता देखील या ठिकाणी जमा झालेला आहे। बऱ्याच ताईंना या ठिकाणी हप्ता जमा झाला नव्हता, त्यांना देखील आज सकाळपासून हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। आज पण कोणत्या कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। लाडक्या ताईंनो 3,000 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत। आज कोणत्या कोणत्या ताईला भेटणार आहेत ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोणत्या महिलांना 3,000 रुपये मिळणार आहेत हे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 3,000 रुपये हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर किती महिलांना हा 3,000 रुपये मिळणार आहे, किती महिलांना हा 3,000 रुपये हप्ता मिळणार आहे हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर केव्हा मिळणार आहे हा 3,000 रुपयाचा हप्ता, नेमका कधी मिळणार आहे ही देखील तुम्हाला गुड न्यूज आज तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, सगळ्यांना हवाय का 3,000 रुपये हप्ता एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि त्याचबरोबर लाडक्या ताईंनो, तुम्हाला आतापर्यंत 10वा हप्ता भेटला आहे का नाही एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। गुड न्यूज तुम्हाला भेटली आहे का नाही सांगायचं आहे, कारण की काल परवा या 2 दिवसापासून बऱ्याच ताईंना अकाउंटला 1,500 रुपये अकाउंटला जमा झालेला आहे। 10वा हप्ता जमा झालाय, बऱ्याच ताईंना 500 रुपये जमा झालेले आहेत। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, आता 3,000 रुपयाची काय गोष्ट आहे, कोणत्या ताईला हा 3,000 रुपये भेटल, सगळ्या गोष्टी सांगणार। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला। चला, वेळ न वाया घालता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। हे 3,000 रुपये नेमके तुम्हाला कधी भेटणार आहेत ते तुम्हाला मी आता सांगणार आहे। बघा, 3,000 रुपये तुम्हाला सगळ्याला भेटणार आहेत, पण लक्षात घ्या या ठिकाणी कोणत्या ताईला अगोदर किती पैसे भेटले ते तुम्हाला मी सांगतो। बघा, 4 मे म्हणजे आज या ठिकाणी सकाळी 9 वाजता तो जो सेशन चालू झालेला आहे, सकाळी 9 वाजल्यापासून ज्या ताईला हप्ता भेटायला लागलाय त्या ताईंसाठी एक महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। ते म्हणजे 1,500 रुपये कोणत्या ताईला किती ताईला भेटणार आहेत, 62 लाख महिलांना 1,500 रुपये वाटप होणार आहे। 62 लाखापेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी आज या ठिकाणी 9च्या टप्प्याच्या मध्ये म्हणजे 9 वाजल्यापासून म्हणजे सकाळच्या पासून दुपारपर्यंत या ठिकाणी जवळजवळ 62 लाख महिलांना या ठिकाणी या 1,500 रुपये भेटणार आहेत। त्याचबरोबर 500 रुपये जमा कोणत्या कोणत्या ताईला होणार बघा, 2,24,000पेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी 500 रुपये जमा होणार आहेत। 500 रुपये म्हणजे ज्या ताईंना शेतकरी सन्मान निधी भेटतो त्या ताईंना 500 रुपये भेटतात, त्यांना हा 10वा हप्ता, 10वा लक्षात घ्या, 10वा जो हप्ता आहे तो 10वा हप्ता या ठिकाणी त्यांना 500 रुपये भेटणार आहे। अशा 2,24,000 महिलांना हे 500 रुपये भेटणार आहेत। आज सकाळपासून हे वाटप सुरू झाले, दुपारपर्यंत हे वाटप होणार आहे। तर लाडक्या ताईंनो, आज कुणाला पैसे जमा झाले आहेत का, तुमच्यापैकी कुणाला पैसे जमा झालेत का, तुमच्या शेजारी कुणाला जमा झालेत का, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगा, जिल्हा सांगा, कारण की बऱ्याच जिल्ह्यांचे पैसे आता वितरण सुरू झालेलं आहे। बरेच जिल्हे या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आणि काही जिल्हे अजून बाकी आहेत, जसं की पुणे जिल्हा असेल, अहमदनगर जिल्हा असेल, नंतर या ठिकाणी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, त्यानंतर तुमचा ठाणे जिल्हा असेल, त्यानंतर तुम्हाला मुंबई जिल्हा असेल, असे नागपूर जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, अशा मोठ्या मोठ्या जिल्हे जे आहेत त्यांना या ठिकाणी अजून वाटप या ठिकाणी पूर्ण झालेलं नाहीये। त्याच्यामुळे बऱ्याचदा या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये विचारत होत्या की सर, पुणे जिल्ह्याचे पैसे कधी येतील, आम्ही पुण्यामधून बोलतोय सर, आम्ही नाशिक जिल्ह्यामधून बोलतोय सर, आम्ही नागपूर जिल्ह्यामधून बोलतोय सर, आम्ही ठाण्यामधून बोलतोय, आम्हाला अजून पैसे आले नाहीयेत। तर लाडक्या ताईंनो, काळजी करू नका, कारण की या मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अर्जांची संख्या जास्त आहे आणि अर्जांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला वेळ लागतो। त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही, 100% तुम्हाला पण पैसे भेटणार आहेत। तर लक्षात घ्या, आणि 3,000 रुपये लक्षात घ्या, हा 3,000 रुपये हप्ता कधी जमा होणार आहे, तर लक्षात घ्या 31,000 ताईंना आज हा हप्ता जमा होणार आहे। 3,000 रुपये म्हणजे कधीचे, मागच्या वेळेस 9वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता अशा ताईंना 9वा प्लस 10वा, लक्षात घ्या 9वा हप्ता आणि 10वा हप्ता या ताईंना ज्यांना भेटला नव्हता त्या ताईंना 3,000 रुपये आज जमा होणार आहेत। मोठी आनंदाची बातमी समोर आली। तर लाडक्या ताईंनो, काल कुणाला
मागच्या हप्ता कुणाला भेटला नव्हता अशा कोणी ताई आहेत का ज्यांना या ठिकाणी मार्च महिन्याचा हप्ता भेटला नव्हता, 9वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता त्या ताईंना या ठिकाणी 3,000 रुपये आज जमा होणार आहेत. जवळजवळ 31,000 प्लस महिलांना हे पैसे जमा होणार आहेत. एक मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी दिली. बऱ्याच ताई मागच्या वेळेस टेन्शन घेत बसल्या होत्या की सर आम्हाला एप्रिल महिन्यामध्ये पैसे भेटतील का, मार्च महिन्याचे आम्हाला पैसे भेटले नव्हते, मार्च आणि एप्रिलचे पैसे आम्हाला एकत्र भेटतील का. हो, त्यांना आज वाटप होणार आहे. त्यांना या ठिकाणी मागचा पण हप्ता भेटणार आहे आणि हा पण हप्ता भेटणार आहे. अशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये अकाउंटला आज जमा होणार आहेत. तर लाडक्या ताईंनो, कोणाकोणाला आज पैसे जमा झालेत का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. खूप मोठी बातमी समोर आली. ही बातमी तुम्हाला मी सांगितलेली आहे. आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पुढचा म्हणजे मे महिन्याचा हप्ता म्हणजे डबल बोनस या ठिकाणी भेटणार आहे का. 3,000 रुपये म्हणजे एप्रिल महिन्याचे 1,500 आणि पुढचे 1,500 असे 3,000 रुपये भेटणार आहेत का त्याच्याबद्दल देखील बातमी समोर आली. बऱ्याच ताईंनी या ठिकाणी मला मेसेज केला की सर मे महिन्याचा चालू झालाय, मे महिन्याचा आपण हप्ता भेटणार आहे का, तर त्याच्याबद्दल देखील बातमी समोर आलेली आहे. लाडक्या ताईंनो, मे महिन्याचा हप्ता म्हणजे एप्रिल आणि मेचा हप्ता जर एकत्र केला तर 3,000 रुपये या ठिकाणी होतात. तर 3,000 रुपये सगळ्यांना पाहिजेत का पटपट एकदा कमेंट बॉक्सला सांगा, कारण त्याच्या संदर्भात पण एक बातमी समोर आलेली आहे. मे महिन्याचा हप्ता याच्या संदर्भात देखील एक बातमी समोर आली आहे. ती बातमी तुम्हाला आता मी दाखवणार आहे. त्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. लाडक्या ताईंनो, खूप महत्वाचे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. चॅनलला कुणी नवीन आला असताल, व्हिडिओ नवीन बघत असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे आपलं ट्रिक्स गुरु नावाचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्वाचं चॅनल आहे. तुम्हाला याच्यावर दररोज अपडेट दिले जातात. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो बघा, लक्षात घ्या, एक महत्वाची बातमी समोर आली. टाइम्स नाव मराठी बघा, टाइम्स नाव मराठी यांची ही बातमी तुमच्या समोर आहे. लेटेस्ट बातमी त्यांनी समोर दिलेली आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना एप्रिल मे महिन्याचे 3,000 एकत्र मिळणार, लवकरच तारीख जाहीर होणार. बघा, या ठिकाणी समोर आली एक बातमी समोर आली. मे महिन्याचे पैसे एप्रिल आणि मे, एप्रिल मे महिन्याचे पैसे म्हणजेच काय, एप्रिलचा जो मला हप्ता चालू झालाय म्हणजे एप्रिलचा 2 दिवसापासून हप्ता वाटप सुरू झालाय. आता मे महिन्याचा पण हप्ता लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. याची तारीख देखील आता लवकरात लवकर समोर येणार आहे. तर लाडक्या ताईंनो, सगळ्याला एक छोटा प्रश्न विचारतोय, मे महिन्याचे पैसे सगळ्याला हवेत का, पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की मे महिना चालू झालाय. मागच्या वेळेस जर बघितलं तर लक्षात घ्या, मागच्या वेळेस कसं झालं एक गोष्ट तुम्हाला सांगतो बघा. मागच्या वेळेस झालं होतं 8 फेब्रुवारी महिना जो होता, फेब्रुवारी महिना, त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे भेटले नव्हते. फेब्रुवारी महिना संपला, या ठिकाणी मार्च महिना चालू झाला. तर मार्च महिन्यामध्ये लक्षात घ्या 8 मार्च पासून काय झालं होतं, पैसे वाटपाला सुरू झालं होतं. 8 मार्चला काय झालं होतं, हा लक्षात घ्या, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला सुरू होता. फेब्रुवारी 8 मे, 9 मे, 10 मेला पैसे जमा झाले. कधीचे 8वा हप्ता या ठिकाणी जमा झाला होता, 8वा हप्ता. पण नंतर लक्षात घ्या, त्यांनी सुरुवात केली आणि नंतर 2 दिवसानंतर एक 10 तारखेपासून 10 मार्च पासून त्यांची एक मोठी बातमी समोर आली आहे आणि त्यांनी सांगितलं की मार्च महिन्याचा हप्ता पण लगेच भेटणार आहे. आणि तो मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी भेटला होता, तो 9वा हप्ता होता आणि हा हप्ता 10 मार्च ते 12 मार्च पर्यंत त्यांनी वितरण केलं होतं. ते 12 मार्च पुढे 15 मार्च पर्यंत तो हप्ता चालला होता. तर लक्षात घ्या, मागच्या वेळेस पण असंच झालं होतं. फेब्रुवारी महिन्यामध्ये हप्ता आला नव्हता, त्याचा हप्ता तो पुढे ढकलला. मार्च महिन्यामध्ये सुरुवात केली, पहिला 8वा हप्ता टाकला, 8वा हप्ता भेटतोय, 2-3 दिवस झाले की लगेच 9वा हप्ता पण त्यांनी त्याच दिवसामध्ये टाकून सुरू केला. म्हणजे 8 तारखेपासून 12 तारखेपर्यंत 15 तारखेपर्यंत सर्वांना पैसे वाटप करून टाकले होते 2 महिन्याचे. सेम या ठिकाणी असंच झालेलं आहे. यावेळेस पण असंच झालेलं आहे. एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता भेटला नाहीये, एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता भेटला नव्हता. तो एप्रिलचा हप्ता कधी भेटायला सुरू झाला, मे महिन्यामध्ये सुरुवात झाली. 2 मे पासून सुरुवात झाली. आज आहे 4 मे. लक्षात घ्या, 4 मे आहे बघा, 2 दिवस झाले. जर आता लक्षात घ्या, तारीख जर ठरली, मे महिना चालू झालाय, मे महिन्यामध्ये देखील या ठिकाणी काय होऊ शकतं, वाटप होऊ शकतं. मे महिन्याचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी वाटप होऊ शकतो. तर कोणत्या ताईला असं वाटतंय की मे महिन्याचा पण हप्ता लवकरात लवकर भेटावा, कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगा. लाडक्या ताईंनो, तुम्हाला मे महिन्याचा हप्ता हवाय का, पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि ज्यांना ताईला एप्रिल महिन्याचा हप्ता भेटलाय, गुड न्यूज भेटली, त्यांनी सगळ्यांनी लाईक करायचंय. लाईक करा, सगळ्यांनी लाईक करा. खूप आनंदाची बातमी तुम्हाला दिलेली आहे. सगळ्यांना पैसे भेटलेले आहेत, सगळ्यांनी पटपट लाईक करायचंय. व्हिडिओ लाईक करून शेअर करायचं जास्तीत जास्त. चॅनलला कोणी नवीन असतात तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.